लास्ट व्हिडिओमध्ये आपण सेमीकंडक्टर डायोड पार्ट स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट पी जंक्शन डायोडचे इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये स्टडी केलेला होता. आता त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे असतील त्या जरा आपण स्टडी करू. म्हणजे आपण पी एन जंक्शन डायोड स्टडी करतो. पी एन जंक्शन डायोड त्याच्यामध्ये बघा पी एन जंक्शन डायोडमध्ये पी एन जंक्शन डायोड असे वर्ड आहे. त्याच्यामध्ये पी मीन्स ह्याच्यामध्ये जो पी आहे त्याला आपण काय म्हणणार पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन जो असेल एन म्हणजे असेल एन टाइप सेमीकंडक्टर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे मटेरियल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याचे क्लासिफिकेशन थ्री क्लासमध्ये केलेलं आहे. इन्सुलेटर असेल, सेकंड कंडक्टर असेल, थर्ड असेल सेमीकंडक्टर. इन्सुलेटर जो असतो तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही म्हणून त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. कंडक्टरमध्ये काय होते इलेक्ट्रिसिटी फ्लो होते मग त्याला आपण कंडक्टर म्हणतो कारण ते कंडक्शन स्टेटमध्ये असतो. आणि थर्ड आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मटेरियलचं ऍक्च्युअली मिनिंग काय तर त्याची जी कंडक्टिव्हिटी असते ती लाईज बिटवीन इन्सुलेटर आणि कंडक्टर असते. कंडक्टिव्हिटी इन्सुलेटरच्या आणि कंडक्टरच्या मध्ये असते. म्हणजे तो इन्सुलेटर पण नसतो आणि कंडक्टर पण नसतो नॉर्मल टेम्परेचरला. त्याला जर आपण एक्सटर्नल सप्लाय दिला आणि एनर्जी प्रोव्हाइड केली तर तो कंडक्शन स्टेटमध्ये जातो. असे जे मटेरियल्स असतात त्या मटेरियलला काय म्हणतात असते सेमीकंडक्टर मटेरियल. तर आपल्याकडे जे सेमीकंडक्टर मटेरियल आहे त्याच्यापासून दोन टाईपचे सेमीकंडक्टर मटेरियल तयार केलेले आहेत, मॅन्युफॅक्चर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो पी टाईप सेमीकंडक्टर आणि सेकंड आहे तो एन टाईप सेमीकंडक्टर. आता पी टाईप सेमीकंडक्टरचं नेचर काय असतं बघा. तर याच्यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर जो असतो सपोज हा पी टाईप सेमीकंडक्टर असेल तर ह्याच्यामध्ये मटेरियलमध्ये पी टाईप सेमीकंडक्टरचा जो ऍटम असेल त्याच्यामध्ये पी टाईपमध्ये होल्स असतात. आपण केमिकल रिएक्शन जे असतं त्याच्यामध्ये किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर जे असते त्याच्यामध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन्स म्हणतो. त्यानुसार हे जे पी टाईप सेमीकंडक्टर असेल तर त्या पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये हे जे असतील ते होल्स असतील. त्या होल्सवरती चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो म्हणून त्याला पी टाईप. आणि होल्स असतात ते मेजॉरिटी असतात म्हणजे होल्स जास्त असतात त्याच्यामध्ये. आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन्स त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो पण ते मायनॉरिटी कॅरियर असतात. हे पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये होल्स हे जास्त असतात त्यामुळे त्याच्यावरती चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो म्हणून त्याला पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते मायनॉरिटीमध्ये असतात. आता नेक्स्ट आपण बघू एन टाईप सेमीकंडक्टर. आता सपोज आपल्याकडे एन टाईप मटेरियल असेल तर ह्याचं नेचर काय असतं बघा. तर त्याच्यामध्ये असे हे इलेक्ट्रॉन्स त्याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल किंवा एन टाईप सेमीकंडक्टरचा जो ॲटम असेल त्याच्यामध्ये असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ह्या टाईपचे होल्स असतील. तर त्याच्यामध्ये हे जे असतील त्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज जो असतो तो निगेटिव्ह असतो म्हणून त्याला एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतात. आणि होल्स जे असतील हे मायनॉरिटी असतील म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील ते मेजर असतील त्याला मेजॉरिटी. आणि ह्याच्यामध्ये होल्स असतील ते मायनॉरिटी. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज जास्त असतात त्यामुळे तो एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल असेल. आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हली होल्स जास्त असतात म्हणून तो पी टाईप सेमीकंडक्टर असेल. तर हे दोन आपल्या सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये जे आहेत ते पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल असतील. हे दोन मटेरियल आपल्याला
राईट. आता आपण काय करू, पीएन जंक्शन डायोडचा स्टडी करू. तर पीएन जंक्शन डायोड मध्ये काय केलेलं आहे बघा. तर पीएन जंक्शन डायोड मध्ये पी या ठिकाणी पी टाइप सेमीकंडक्टर घेतला जातो आणि एन या ठिकाणी दुसरा एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल घेतलेला असतो. हे असेल पी, हे असेल एन. पी आणि एन हे दोन्ही जॉईन केलेले असतात. त्याला आपण म्हणतो जंक्शन. जंक्शन पी एन जंक्शन, पी एन जंक्शन असेल. त्याला डायोड का म्हटलं तर ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स कनेक्ट केलेले असतात. हे जे आहे हा जो असेल त्याला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रोड. हे इलेक्ट्रोड 2 आहेत. फर्स्ट इलेक्ट्रोड, सेकंड इलेक्ट्रोड. 2 मीन्स डाय, म्हणून त्याला डायोड म्हणतात. इलेक्ट्रोड्स 2 असतात. 2 म्हणजे काय, डाय. म्हणजे हा डायोड असेल. याला 2 इलेक्ट्रोड्स आहेत म्हणून हे पी असतात. हे पी टाइप आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली होल्स जास्त असतात, कारण ह्या रिजन मध्ये जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे ही साइड असेल पॉझिटिव्ह आणि हे एन टाइप आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जास्त असतात, त्यामुळे ह्या ठिकाणचा चार्ज असेल निगेटिव्ह. त्यामुळे ही साइड असेल ती निगेटिव्ह असेल. ज्याचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल हे निगेटिव्ह टर्मिनल असेल. पॉझिटिव्ह टर्मिनल आपण एनोड म्हणतो. म्हणजे हा फर्स्ट इलेक्ट्रॉन जो असेल तो एनोड असेल. हा जो इलेक्ट्रॉन असेल तो कॅथोड असेल. एनोड इंडिकेट करतात तो ए, कॅथोड इंडिकेट करतात ते के. हे पीएन जंक्शन डायोडचे नेचर असेल. त्याच्यामध्ये पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप सेमीकंडक्टर जॉईन केलेले आहे. त्याला जंक्शन म्हणतो आपण पीएन जंक्शन. हा एक इलेक्ट्रोड असेल, हा दुसरा इलेक्ट्रोड असेल. 2 इलेक्ट्रोड्स आहेत, त्याला आपण डायोड म्हणतो. असा हा पीएन जंक्शन डायोड तयार आहे. फर्स्ट इलेक्ट्रोड असेल एनोड, सेकंड इलेक्ट्रोड असेल कॅथोड. आता याचा आपण सिम्बॉल बघू. हे जे बघितले आपण त्याला आपण काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्शन. पीएन जंक्शन डायोड कन्स्ट्रक्शन असेल. नेक्स्ट आपण बघायचं आहे याचा सिम्बॉल. आता सिम्बॉल कसा आहे बघा याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये हा फर्स्ट इलेक्ट्रोड असेल एनोड, त्याच्यानंतर इथे इलेक्ट्रोड असेल कॅथोड. त्याच्यामध्ये जी करंटची डायरेक्शन असते, डायोड आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये यूज करतो. त्याच्या ऑपरेशननुसार त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन असेल ती ह्या डायरेक्शन असेल एनोड टू कॅथोड. त्यामुळं या ठिकाणी हा करंट डायरेक्शन दाखवतो. हे असेल ते जंक्शन. या टाइपचा त्याचा सिम्बॉल असेल. हे एनोड साइड असेल, कॅथोड साइड असेल. करंट डायरेक्शन आहे जंक्शन असेल. हे असेल ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. तर या टाइपचा जो हा त्याचा पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल असेल. तर त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघितला, सिम्बॉल बघितला. आता पीएन जंक्शन डायोडचं बायसिंग आपल्याला बघायचं. बायसिंग म्हणजे काय, तर त्याला जी एक्सटर्नल एनर्जी आपण बाहेरून प्रोव्हाइड करतो, त्यानंतर त्याच्यामध्ये वर्किंग काय होते ते स्टडी करणं म्हणजे त्याचं बायसिंग. म्हणजे बाहेरून आपण त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो, त्याला बायसिंग. तर बायसिंग स्टडी करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट डायोडच्या रिलेटेड स्टडी करायचं आहे. त्याला आपण म्हणायचं आहे डिप्लेशन रिजन. त्याला आपण म्हणायचं आहे डिप्लेशन रिजन. तर डिप्लेशन रिजन म्हणजे काय बघा. तर डिप्लेशन रिजन मध्ये म्हणजे बघा, सपोज आपल्याकडे हा पीएन जंक्शन असेल, पी टाइप सेमीकंडक्टर असेल, एन टाइप सेमीकंडक्टर असेल. तर याच्यामध्ये पी टाइप मध्ये पॉझिटिव्ह होल्स जास्त असतील, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असतील आणि होल्स मायनॉरिटी असतील. आता याच्यामध्ये काय होईल, नॉर्मल कंडिशनला म्हणजे आपण ज्यावेळेला बायसिंग करणार नाही तर नॉर्मल कंडिशनला काय होईल, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होल्स असतील ते त्या लोअर चार्ज जे इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील ते ह्या पॉझिटिव्ह होल्सकडे अट्रॅक्ट होतील. म्हणजे ह्याच्यातले जे होल्स असतील ते ह्याच्याकडे जातील. ते गेल्यानंतर या ठिकाणी पॉझिटिव्हली इमोबाईल ऍट तयार होतात
जे पॉझिटिव्ह होल्स आहेत इकडचे इलेक्ट्रॉन्स त्या बाजूला येतात ते असे निगेटिव्हली इमोबाइल आयन तयार होते. हा जो रिजन आहे पॉझिटिव्ह ह्याला आपण निगेटिव्ह किंवा निगेटिव्हली इमोबाइल आयन्स म्हणतो. हा जो आहे त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह इमोबाइल आयन्स. तर ही निगेटिव्ह इमोबाइल आणि पॉझिटिव्ह इमोबाइल आयन्स ह्या जंक्शनच्या ठिकाणी एक पोटेन्शियल तयार करतात किंवा एक एनर्जी जनरेट करतात किंवा एक पोटेन्शियल तयार करतात. त्या पोटेन्शियलला बॅरियर पोटेन्शियल, त्या पोटेन्शियलला आपण म्हणतो बॅरियर पोटेन्शियल और जंक्शन पोटेन्शियल. त्या पोटेन्शियलला काय म्हणतो आपण बॅरियर पोटेन्शियल और जंक्शन पोटेन्शियल. आणि हा जो रिजन असेल, हा जो रिजन असेल तो रिजन म्हणजे डिप्लेशन रिजन. या रिजनला आपण काय म्हणतात डिप्लेशन रिजन. तर या टाइपनुसार नॉर्मल कंडिशनला म्हणजे ज्यावेळी आपण बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करणार नाही जंक्शन डायोडसाठी, तर पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होईल, पी टाइप मध्ये होल्स इलेक्ट्रॉन्स मध्ये जातील, इलेक्ट्रॉन्स या पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतील. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स पी साइड मध्ये एंटर केल्यानंतर निगेटिव्हली इमोबाइल आयन तयार करतात. हे होल्स एन मध्ये एंटर केल्यानंतर पॉझिटिव्हली इमोबाइल आयन्स तयार करतात. त्याचा एक स्ट्रॉंग रिजन तयार होतो. तो रिजन म्हणजे काय डिप्लेशन रिजन. त्यालाच आपण काय म्हणतो बॅरियर पोटेन्शियल और जंक्शन पोटेन्शियल. तर पीएन जंक्शन हे बॅरियर पोटेन्शियल किंवा जंक्शन पोटेन्शियल नॉर्मल कंडिशनला त्याच्यामध्ये तयार होते. आता नेक्स्ट आपण काय स्टडी करू याच्यामध्ये पीएन जंक्शन डायोडचं बायसिंग. Biasing of PN junction diode. Next study करू आपण biasing of PN junction diode. Biasing मध्ये two biasing आहेत. फर्स्ट असेल फॉरवर्ड बायसिंग, सेकंड असेल रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय बघा, तर सपोज पीएन जंक्शन डायोड आपल्याकडे आहे. हे पीएन जंक्शन असेल, पी टाइप सेमीकंडक्टर असेल, एन टाइप सेमीकंडक्टर असेल. पी टाइप मध्ये मेजॉरिटी होल्स असतील, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतील. एन टाइप मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतील, मायनॉरिटी होल्स असतील. तर हे पीएन जंक्शन असेल. आता याच्यामध्ये बायसिंग म्हणजे काय, तर हे पीएन जंक्शनला किंवा कोणत्याही डिव्हाइसला बाहेरून आपण जी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो त्या इलेक्ट्रिकल प्रोव्हाइड करण्याच्या एनर्जीला आपण बायसिंग म्हणतो. जो सप्लाय बाहेर देतो त्याला बायसिंग म्हणतो. तर ते बायसिंग करताना काय करायचं, फॉरवर्ड बायसिंग मध्ये ते पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियल जे आहे त्याला जो सप्लाय आपल्याकडे असेल, सपोज सप्लाय म्हणजे बॅटरी असेल तर बॅटरीचं पॉझिटिव्ह कनेक्ट करा. आणि एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल असेल त्याला बॅटरीचं निगेटिव्ह कनेक्ट करा. आपण बॅटरी किंवा डीसी सप्लाय याला देणे म्हणजे बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, पी टाइप सेमीकंडक्टर कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, एन टाइप कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. या टाइपचे जे कनेक्शन असेल त्याला आपण म्हणतात फॉरवर्ड बायसिंग. याच्यामध्ये काय होतं बघा फॉरवर्ड बायसिंग मध्ये, तर पी टाइप मध्ये जे होल्स असतील त्याच्यावरती चार्ज असतो तो पॉझिटिव्ह, हे आपण जोडले बॅटरीच्या पॉझिटिव्हला. त्यामुळं हे जे होल्स असतील ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून रिपल होते, म्हणजे हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार नाही, त्याच्यापासून दूर जाते, रिपल होते. आणि ते एन टाइप सेमीकंडक्टरच्या इलेक्ट्रॉन्स कडे म्हणजेच या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होते, म्हणजे होल्स या बाजूला जातात.
क्रॉस करून होल्स बॅटरीच्या निगेटिव्ह कडे येतील, कारण बॅटरीच्या या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये काय असेल अट्रॅक्शन असेल, त्यामुळे ते बॅटरीच्या निगेटिव्ह कडे. आणि ह्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्यावरती चार्ज असतो निगेटिव्ह, त्यामुळे ह्या ठिकाणी जी बॅटरी आहे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल आपण एन टाइप कनेक्ट केले, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज या बॅटरीच्या एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियलमधून रिपल होतील, जिथे बॅटरीच्या या बाजूचे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या या बाजूला अट्रॅक्ट होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स फ्लो या डायरेक्शनला असेल, होल्सचा फ्लो या डायरेक्शनला असेल, त्यामुळे हे जंक्शन ब्रेक होईल. जंक्शन ब्रेक होतं, त्याच्यामधून करंट फ्लो होतो. जो करंट फ्लो होतो त्या करंटला फॉरवर्ड करंट म्हणतात. तो करंट कोणता असेल फॉरवर्ड करंट असेल. तर हे असेल ते फॉरवर्ड बायसचं इंजेक्शन असेल. आता ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट या फॉरवर्ड बायसमध्ये जो करंट फ्लो होतो किंवा ह्याला आपण त्याचं कंडक्शन झालं होतं, तर डायोड कंडक्शन स्टेटमध्ये या ठिकाणी हे जंक्शन ब्रेक होतं आणि होल्स आणि इलेक्ट्रॉन्स त्याचं कंडक्शन होतं आणि आपल्याला याच्यामधून करंट होतं. याचे एक्झॅक्ट अपोजिट आपण रिव्हर्स बायसिंग बघूया. रिव्हर्स बायसिंगमध्ये काय असेल बघा, सपोज पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियल असेल, एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल असेल, म्हणजे आपण पी जंक्शन फॉर्म केला, तर त्याच्यामध्ये पी टाइप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय असतील होल्स असतील, मायनॉरिटी कॅरियर्स काय असतील इलेक्ट्रॉन्स असतील. याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर इलेक्ट्रॉन्स असतील, मायनॉरिटी कॅरियर होल्स असतील. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये कनेक्ट करताना आपण काय करायचं, डायोडचा रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, बायसिंग म्हणजे आपण एक्सटर्नली एनर्जी प्रोव्हाइड करणे. रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियल आहे त्याला बॅटरीचं निगेटिव्ह कनेक्ट करणार, आणि एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल असेल त्याला बॅटरीचं पॉझिटिव्ह कनेक्ट करणार. या टाइपचं जे कनेक्शन असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण म्हणणार रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंगचा एक्झॅक्ट डिफरन्स लक्षात घ्या. फॉरवर्ड बायसिंग मध्ये पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियलला बॅटरीचं पॉझिटिव्ह कनेक्ट करायचं, एन टाइप मटेरियलला बॅटरीचं निगेटिव्ह कनेक्ट करायचं. आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियलला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं आहे आणि एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं. आता हे असं केल्यानंतर काय होईल बघा, त्या पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये पॉझिटिव्हली चार्ज होल्स आहेत, त्या होल्स वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि इथं बॅटरीचं निगेटिव्ह आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्हली होल्स बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होते, ते त्या बाजूला येते. नेक्स्ट एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह. हे निगेटिव्हली इलेक्ट्रॉन्स बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होते, म्हणजे या बाजूचे होल्स इथं आले, या बाजूचे इलेक्ट्रॉन्स इथे गेले, हे जंक्शन ब्रेक झालेलं नाही. त्यामुळे रिव्हर्स बायसिंग मध्ये डायोडमधून करंट फ्लो होणार नाही, फक्त फॉरवर्ड बायसिंग मध्ये. म्हणून रिव्हर्स बायसिंगला आपण डायोड कंडक्ट होत नाही. रिव्हर्स बायसिंग मध्ये जंक्शन ब्रेक होत नाही, त्यामुळे डायोड कंडक्ट होत नाही. पण त्याच्यामध्ये काय होतं बघा, पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एन टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर होल्स आहेत. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स असतील पी टाइप मध्ये मायनॉरिटी हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील आणि एन टाइप मध्ये जे होल्स असतील ते बॅटरीच्या निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे हे मायनॉरिटी कॅरियर इलेक्ट्रॉन्स आणि मायनॉरिटी कॅरियर होल्स याच्यामुळे स्मॉल लिकेज करंट फ्लो होतो. स्मॉल करंट फ्लो होतो, त्या करंटला लिकेज करंट, त्या करंटला काय म्हणतात, सॉरी त्या करंटला आपण म्हणणार रिव्हर्स करंट किंवा लिकेज करंट. त्या करंटला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स करंट किंवा लिकेज करंट. तर या पद्धतीने आपल्याकडे डायोडचे दोन बायसिंग आहेत, एक फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. दोन्हीमध्ये डिफरन्स काय, फॉरवर्ड बायसिंग मध्ये डायोड कंडक्टर स्टेटला असतो, रिव्हर्स बायसिंग मध्ये डायोड कंडक्शन स्टेट मध्ये जात नाही, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे कंडक्ट होत नाही किंवा कंडक्शन स्टेटला जात नाही. या दोन आपण कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पी जंक्शन डायोड कन्स्ट्रक्शन, पी जंक्शन डायोडचा सिम्बॉल, ह्याच्याबद्दलची कन्सेप्ट होती डिप्लेशन रिजन पी जंक्शन डायोडचं.
आणि फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस या कंप्लीट झालेल्या आहेत.